चला, आज साधी सिंपल उत्तप्पा आणि डोसा रेसिपी शेअर करणार आहे. मी 4 गिलास तांदूळ घेतले. 4 गिलास तांदूळ, मग 1 गिलास उडीद डाळ, 2 चम्मच हरभरा डाळ, अर्धा चम्मच मेथी, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आणि एक चांगले प्यायचं पाण्याने पण धुवून घ्यायचं. ते पण धुवून झाल्यानंतर एक 2-3 गिलास पाणी टाकून सकाळी भिजू घातले होते मी. मग संध्याकाळी काढलं. मग ते पाणी काढून टाकल्यानंतर वाटायच्या टायमिला एक 2-3 चम्मच आपले पोहे भिजू घालून त्याच्यात टाकू शकता तुम्ही पण. मग ते झाल्यानंतर बारीक वाटून घेतलं. मग चटणीची तयारी, थोडं ओलं खोबरं, फुटाणे डाळ, शेंगदाणे थोडं भाजून घेतलं होतं मी, आणि आलं, लसूण, हिरवी मिरची सगळं टाकून त्याची चटणी वाटून घेतली. चटणी झाल्यानंतर आपले गरम तेल करून घेतलं होतं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, तडका, मिरची वगैरे टाकून त्याला फोडणी दिली. ते झाल्यानंतर सकाळी उठून मी पीठ बघितलं तर चांगलं फुगलं पण होतं, आणि थोडं मीठ टाकून त्याला फेटून काढलं. मस्तपैकी फेटून घेतलं. फेटून झाल्यानंतर इकडं डोशाचा तवा ठेवला. तव्यावरती थोडं तेल आणि पाणी टाकून एक फडक्याने सगळं पुसून काढलं. पुसून काढून एक पळी आपली हे पीठ टाकून त्याला छानपैकी पसरून घ्यायचं बारीक नॉर्मल हाताने. एकदा पळी ठेवलं तर उचलायचीच नाहीये. त्याच ह्याच्याने मस्तपैकी काढून हे केलं. फेटून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी क्रिस्पी डोसा तयार झालं होतं. दुसरं पण मी तेच भागात तसेच आपलं राऊंड हे करून घ्यायचं. तेही झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी डोसा छान खुशखुशीत वगैरे झाले होते आणि खायला पण छान लागत होते. मस्तपैकी ते पण डोसा तयार झालं. एक पॅन घेतलं, पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेतलं. तेल टाकून नंतर थोडं मोहरी पण टाकलं, पांढरे तीळ पण थोडं टाकलं. तोच बेटर होता. तोच बेटरने आपलं एक पळीभर टाकले. हे बेटरला पसरून नाही घ्यायचं, तसंच ठेवायचं. 5 मिनटं झाकून ठेवलं. झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही साईड पण मस्तपैकी असे हे झाले होते. डोश्यापेक्षा पण हा उत्तप्पा खूप छान झाले होते. मग मुलं म्हटले मसाला डोसा खायचंय. थोडं त्याच्यावर कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकून घेतलं. मग टाकून पलटी केली. मऊ छान लुसलुशीत झाले होते. तुम्ही पण बघा घरी ट्राय करून. खूप साधी सिंपल रेसिपी आहे.